नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. आमदार संग्रामभैया जगताप यांनी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहून बजावला मतदानाचा हक्क. अहिल्यानगर शहरात आज सर्वत्र ठिकाणी मतदारांचा हक्क बजावताना एक चित्र पाहण्यात आले. त्यामध्ये आज मतदानाच्या दिवशी सहकार सभागृहाच्या राष्ट्रीय पाठशाळा येथील बूथवर आमदार संग्रामभैया जगताप यांनी मतदारांना भेटून सर्वांना संवाद साधून सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. यावेळी MIDC येथील दत्त मंदिर येथील धर्मगुरू राजाभाऊ कोठारी सुरेंद्र गांधी यांनी सुद्धा त्यांच्या परिवारासह मतदान केले. संध्याकाळपर्यंत 61% मतदान झाले आहे. सर्वच ठिकाणाहून खूप मतदानासाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज सर्व महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीनिमित्तानं आज सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्या सर्व सुज्ञ मतदार माता भगिनींना माझी विनंती, आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या पवित्र अशा मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावावा आणि या महाराष्ट्रामध्ये एक स्थिर सरकार द्यावं, यासाठी आपण सर्वांनी महायुतीच्या पाठीशी राहावं एवढी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आणि निश्चितपणानं आज जे मतदान होणार आहे या मतदानाच्या रूपानं निश्चितपणानं आपल्या महाराष्ट्रामध्ये एक स्वराज्य निर्माण होणार. त्यासाठी आपण पाहतो की आज देशामध्ये नरेंद्रभाई मोदी असतील, राज्यात देवेंद्रजी फडणवीस, एकनाथभाई शिंदे असतील आणि त्याचप्रमाणे आमचे या सर्वांनी या ठिकाणी एक स्थिर सरकार मागच्या 2.5 वर्षांमध्ये दिले आणि त्यामध्ये अनेक विकास कामं या राज्यामध्ये झालेली आहेत. त्यामध्ये आपल्या नगर जिल्ह्यात पण पाहिलं तर जवळजवळ 1000 कोटीच्या पुढं या शहरामध्ये पण विकास कामं झालेली. त्यामुळे निश्चितपणानं आज या ठिकाणी आपले लाडके उमेदवार संग्रामभैया जगताप यांना आपण सर्वांनी भरघोस मतांनी विजयी करावं असं नगरकरांना मी आवाहन करतो. व अहिल्यानगर जिल्ह्यामधील सर्व उमेदवारांना माहितीच्या आपण सर्वांनी प्रचंड मतांनी विजयी करा ही आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आज काय आपला विश्वास या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीची निवडणूक ही चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाली. प्रचार असेल किंवा एकदम व्यवस्थित सगळं एक शांतता संपूर्ण शहरामध्ये आणि लोकांमध्ये प्रचंड उत्साह आपल्याला प्रचारामध्ये पाहायला मिळाला. प्रचाराच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं प्रत्येक ठिकाणी अगदी लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, महिला भगिनींपर्यंत सगळाच वर्ग या प्रचारामध्ये उत्स्फूर्तपणे सक्रिय झाला होता, सहभागी झाला. आणि आज देखील तशाच प्रकारची परिस्थिती, जरी सकाळी 7ला मतदान चालू होणार होतं तर अगदी 5:45 लोक मतदान केंद्रावरती लाईन लावलेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि म्हणून एक उत्स्फूर्त प्रतिसाद ज्याला आपण म्हणू शकतो की अगदी कुठेही असं एकही बूथ शहरामध्ये आपण जर पाहिलं तर कुठल्याही ठिकाणी मोकळं नाही. प्रत्येक ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते. लोकांचा म्हणजे मतदानाचा आपला हक्क बाजवायचा आहे आणि कुठेतरी चांगल्या प्रकारचा लोकांच्या मनामध्ये विश्वास देखील आहे. त्यामुळं या सगळ्या बाबतीमध्ये कुठेही शंका आम्हाला वाटत नाही. एक पाहिलं तर या प्रचारामध्ये विरोधकांनी अनेक आपल्यावर आरोप केले, पण आपण एकही आरोप त्यांच्यावर केला नाही अथवा काही तो बोललेच नाही. तुम्ही फक्त नगरकरांच्या मनामध्ये कुठलाही किंतु परंतु नाही आहे प्रश्न नाही. त्यामुळे कुठलाही आम्हाला वाटत नाही की त्याच्या बाबतीमध्ये आपण प्रतिक्रिया दिली पाहिजे. कारण लोकांच्या मनामध्ये तो ते जे काही आरोप करत असतील तर आरोप कुठल्याही नगरकरांच्या मनामध्ये तो विषयच नसतो. त्यामुळे त्यांचा एक बोलायचं काय हा त्यांच्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न असतो. त्यामुळे काहीतरी आपलं बोलत राहणं ही त्यांची भूमिका असते. आज काय विश्वास आता आज मतदान त्याच्यात आपली चर्चा करायचा तो पार्ट नाही म्हणजे आपण काय कुठं त्यामध्ये मी काय व्यक्त करायचं लोक तुम्हाला सांगते. अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन. खास दीपावली निमित्त चला पाहुणं आपल्याला जायचंय, पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळते. चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भव्य दिव्य व सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. सर्वसामान्यांना परवडणारे हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया फक्त वैष्णवी हॉटेलमध्ये. या हॉटेलची चवच लय न्यारी. पाहुणं एकदा या, हॉटेलची चवच लय न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05. या हॉटेलचा पत्ता टाकळी ढोकेश्वर नगर, कल्याण हायवे, पारनेर चौक, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर.
ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.